मुलं म्हणजे देवाघरची फुलं. फुलांप्रमाणेच कोवळी, प्रसन्न आणि टवटवीत. स्वच्छंदी, निष्पाप आणि निरागस बालपण सगळ्यांनाच हवंसं वाटतं. पण आपल्या अवतीभोवती अशीही अनेक निष्पाप, दुर्दैवी मुलं आहेत की ज्यांना छोट्या छोट्या गोष्टीतला, खेळण्या बागडण्यातला निखळ आनंद, स्वच्छंदी बालपण म्हणजे नेमकं काय हेच माहीत नसतं. हजारातल्या किमान 4 मुलांना तरी निसर्गाच्या या भयानक कोपाला सामोरं जावं लागतं. निसर्गाच्या या विद्रूप, भयंकर स्वरूपाचं कारण आहे मेंदूचा पक्षाघात, अर्थात सेरेब्रल पाल्सी. या विकलांगतेचं वास्तव स्वीकारून त्याला धैर्यानं सामोरं जाण्यासाठी 2005च्या जुलै महिन्यात सुरू झाली एक चळवळ. हाताला हात जुळले आणि त्यातूनच एक बीज मातीत पेरलं गेलं. काही समाजाभिमुख व्यक्तींच्या मदतीचा हातही मिळाला आणि 2006 साली एक संस्था जन्माला आली, स्वयं स्वतःच्या पायावर. पालकांना आधार देणारी, मुलांना उचित उपचार पुरवणारी ही संस्था बघता बघता वाढायला लागली. विविध प्रकारच्या सोयी सुविधा, पालकांसाठी कार्यशाळा, या मुलांविषयी आणि एकूणच या विकलांगतेविषयी समाजामध्ये जागरूकता वाढवावी यासाठी स्वयंने प्रयत्न केले. या मुलांना एकाच वेळी अनेक थेरपीज द्याव्या लागतात. त्या सगळ्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देता याव्यात हा स्वयंचा प्राथमिक उद्देश होताच. पण अंतिमतः मुलांना त्यांच्या अपंगत्वातून सकारात्मक आणि सक्षम जगण्याची जाणीव करून देणं, त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून त्यांच्या आयुष्यातही आनंदाचे क्षण फुलवणं हेच स्वयंचं खरं ध्येय आहे. सुरुवातीला केवळ एका थेरपिस्ट पासून सुरू झालेल्या संस्थेच्या कार्याचा परीघ आता चांगलाच व्यापक झाला आहे. या मुलांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक सर्व उपचार स्वयंमध्ये दिले जातात. ऑक्युपेशनल थेरपी, सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी, न्यूरो डेव्हलपमेंटल थेरपी, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, रेमेडियल एज्युकेशन, ग्रुप थेरपी, स्नोझेलन थेरपी. या साऱ्या सोयीसुविधांमुळेच मेंदूच्या पक्षाघातानं ग्रस्त मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी स्वयं हा मोठा आधार ठरला आहे. आज ठाणे महानगर आणि आसपासच्या तालुक्यातील शेकडो मुलं स्वयंच्या साथीनं या दुर्धर आजाराचा धीरानं सामना करीत आहेत. स्वयंने आपल्या चौकटीतून बाहेर पडून व्यापक सामाजिक कार्य सुद्धा केलं आहे. त्यासाठी विविध सेवाभावी संस्थांचं मोलाचं सहकार्य स्वयंला लाभलं आहे. जागतिक अपंग दिनाच्या निमित्तानं दरवर्षी अपंगांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात येतं. वैद्यकीय क्षेत्रातल्या विविध तज्ज्ञांचाही या उपक्रमात सहभाग असतो. विविध प्रकारच्या कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रम स्वयंनं आयोजित केले आहेत. वाचा दोष आणि संभाषण कौशल्य, ताणतणावाचे नियोजन, बहुविकलांग मुलांच्या पालकांसाठी न्यूरो डेव्हलपमेंटल थेरपी आणि सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी या विषयांवर विशेष मार्गदर्शन, ऑटिस्टिक आणि हायपर ॲक्टिव्ह मुलांच्या पालकांसाठी विशेष मार्गदर्शन, पालकांचं मनोबल वाढवण्यासाठी पालकशाळा, योगविषयक मार्गदर्शन शिबिरं, डिसेबिलिटी राईट्सवर चर्चासत्र, अशा सर्व कार्यशाळा आणि चर्चासत्रांना पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मुलांसाठी आयोजित केलेल्या आर्ट अँड क्राफ्टच्या कार्यशाळेचाही मुलांनी मनमुराद आनंद घेतला. बहुविकलांग मुलं आणि पालक यांच्या वाट्याला आलेल्या तणावपूर्ण खडतर जीवनात आनंदाचे 4 क्षण फुलावेत यासाठीही स्वयंने सातत्याने प्रयत्न केले आहेत.
मुलापालकांच्या सहली, बालदिन, मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा, दसरा दिवाळीसारखे सण एकत्र आनंदाने साजरे करणं, त्यामुळे मुलं, पालक आणि स्वयं यांचे भावबंध अधिक बळकट होत गेले. वर्धापन दिनाच्या निमित्ताने संस्थेने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं. अवधूत गुप्ते, जय 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 महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, कौशली नामदार, स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, मिलिंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, निलेश साबळे यासारख्या कलाकारांनी संस्थेच्या मुलांना भरभरून आनंद दिला. राज्यातल्या विविध अपंग मुलांचं विशेष कौशल्य मंचावर सादर करून स्वयंनं त्यांचा गौरवही केला. स्वयंमध्ये येणाऱ्या ऑटिस्टिक आणि हायपर ॲक्टिव्ह मुलांना लागणाऱ्या सेवा पुरवण्यासाठी स्वयंनं स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. 18 वर्षावरील मुलांसाठी स्वयंनं व्यवसायाभिमुख कार्यशाळा सुरू केल्या आहेत. स्वयंमध्ये येणारी मुलं ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातली दूरवरून येणारी आहेत. त्यांच्यासाठी स्वयंची वाहतूक व्यवस्था उपलब्ध करणंही गरजेचं आहे. स्वयंची मुलं वेगवेगळ्या आर्थिक स्तरातील असल्यामुळे गरीब आणि गरजू मुलांना या सेवा सवलतीच्या दरात किंवा निशुल्कही देता याव्यात, यासाठी कायमस्वरूपी मोठ्या निधीची गरज भासणार आहे. ज्यांना संस्थेत येणे शक्य नाही अशा विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांसाठी थेरपी ऑन व्हील्स हा प्रकल्प संस्थेच्या विचाराधीन आहे. बहुविकलांग मुलांच्या पालकांना घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साधनांच्या सहाय्याने मुलांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असणारे उपचार करता यावेत, याकरता होम बेस्ड रिहॅबिलिटेशनची योजनाही स्वयंने आखली आहे. ही योजना WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वावर आधारित आहे. स्वयं ही केवळ उपचार प्रदान करणारी संस्था न राहता संशोधनात्मक वृत्तीनं काम करणारं एक रिसर्च सेंटर बनावं हे स्वयंचं उद्दिष्ट आहे. संस्थेचं हे उद्दिष्ट साध्य होण्याकरता ठाणे महानगरपालिकेनं संस्थेला जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेचा योग्य विनियोग करून स्वयंचं कार्य अधिकाधिक व्यापक होतंय. बहुविकलांग मुलांच्या पालकांना सदोदित भेडसावते ती मुलांच्या भविष्याची काळजी. आपल्यानंतर या मुलांचं काय हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करत असतो. बहुविकलांग मुलांसाठी कायमस्वरूपी निवासी सुविधा देणं ही आता काळाची गरज असणार आहे. त्या दृष्टीनेही स्वयं दूरगामी विचार करत आहे. स्वतःची कुठलीही चूक नसताना विधात्याचा जणू शाप भाळी घेऊन जन्माला आलेली ही मुलं, निर्मळ निरोगी बालपण, आनंदी महत्वाकांक्षी तारुण्य आणि समाधानी सुप्रतिष्ठित प्रौढत्व हा तुमच्या आमच्याप्रमाणेच त्यांचाही हक्क आहे. आपण सर्वांनी त्यांना तो मिळवून द्यायचा प्रयत्न करायलाच हवा. स्वयंच्या रूपात आम्ही आशेचा एक दीप प्रज्वलित केला आहे. त्यासाठी केलेल्या समर्पणातून एक अद्वितीय आनंद आणि समाधान आम्हाला मिळतं आहे. आता गरज आहे हा दीप अधिक प्रकाशमान करण्याची.